राजकारणात बाबा काहीही होऊ शकतं. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी कधी एकत्र येतील, कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील याचा काही ठाम पत्ता नसतो. हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. 2014 पासून सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबाचे सुरू झालेलं वैर आतापर्यंत आपण ऐकत आलोय. मात्र आता 2025 मध्ये हे दोन्ही कट्टर राजकीय वैर असणारे नेते एकाच फ्रेम मध्ये दिसल्याने त्यांच्यातील वैर कमी झाले की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज पाटील आणि भाजपात असलेले महाडिक घराणं हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. गेल्या काही निवडणुका आपण पाहिल्या तर काँग्रेस नेते सतेज पाटील विरुद्ध भाजपचे नेते धनंजय महाडिक असंच कोल्हापूरच्या राजकारणाचं चित्र राहिलेलं आहे. मात्र आता सतेज पाटील आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक जे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत ते एकत्र आलेत आणि एकत्र एका फ्रेम मध्ये दिसल्याने नेमकं इकडे काय घडलंय, दोघे एकत्र एकाच फ्रेम मध्ये कसे दिसलेत हेच आता एक चर्चा सुरू झाली आहे. एक राजकीय वादळ जे आहे, चर्चांचं वादळ जे आहे ते कोल्हापुरात निर्माण झालंय. नक्की हे प्रकरण काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आता अमल महाडिक कोण आहेत तर धनंजय महाडिक यांचे ते चुलत बंधू आहेत. 2014ला फक्त धनंजय महाडिक यांच्या बरोबर सतेज पाटील यांचे राजकीय वैर होते. आता ही दुश्मनी कशी झाली याचा पण एक किस्सा आहे. हा किस्सा सोप्या भाषेत आणि पटकन सांगण्याचा मी प्रयत्न करतो. 2014ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होती. आता यात तुम्हाला आठवत असेल मोदी लाट होती. 2014ला हर हर मोदी, घर घर मोदी, अब की बार मोदी सरकार असे नारे तेव्हा लागत होते. या मोदी लाटेत काँग्रेसच्या सतेज पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांना लोकसभेत जिंकवून आणलं आणि खासदार देखील बनवलं. मात्र जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा ज्या सतेज पाटलांनी लोकसभेत आघाडीचा धर्म पाळला होता त्यांना विधानसभेत महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय महाडिक यांनी चितपट केलं होतं. धनंजय यांच्या चुलत बंधूंना म्हणजेच अमल महाडिक यांना आमदारकी तेव्हा लढवायची होती. आता यासाठी त्यांना फक्त आणि फक्त अमल महाडिक यांच्या प्रेमापोटी म्हणजेच बंधू प्रेमापोटी धनंजय महाडिक यांनी अमल यांना भाजपमध्ये जाण्यास सांगितलं. इकडे आघाडी आहे, या आघाडीत त्यांना आमदारकीची उमेदवारी जी आहे ती अमल यांना देता आली नसती हे त्यांना लक्षात आलं आणि मग याच गोष्टीला लक्षात घेऊन अमल महाडिक यांना धनंजय महाडिक यांनी मतदानाच्या फक्त 15 दिवस आधी भाजपात प्रवेश करवला आणि सतेज पाटलांच्याच विरोधात म्हणजे ज्यांनी लोकसभा जिंकायला त्यांना मदत केली होती धनंजय महाडिकांना, त्यांनी त्यांच्याच विरोधात त्यांच्या चुलत बंधूंना उभं केलं, उमेदवार बनवलं, तेही भाजपातून उमेदवार बनवलं आणि हा राजकीय डाव टाकला आणि त्यांना एकूणच या निवडणुकीमध्ये हरवण्यात देखील आलेलं होतं सतेज पाटलांना. मग काय आता इकडूनच सुरू झालेलं ते राजकीय वैर आतापर्यंत महाराष्ट्र आणि संपूर्ण कोल्हापूर पाहत आलाय. चला फ्लॅशबॅक मधून बाहेर येऊया. आपण आतापर्यंत 2014 मध्ये काय काय घडलं, कशा प्रकारे भाजपामधून चुलत बंधू जे आहेत धनंजय महाडिक, अमल महाडिक यांना कशा प्रकारे उभं केलं ते सगळं ऐकलं. आता 2025ला येऊया. या सर्वात 12 मेला त्याच अमल महाडिक आणि सतेज पाटलांना आता एकत्र पाहण्यात आले. नक्की हा प्रकार कसा घडला ते आता मी तुम्हाला समजावून सांगतो. महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एका विषयावर एकमत झाल्याने हा राजकीय मिलाप पाहायला मिळालाय. आता हा विषय कोणता आहे तर कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव असा एक रस्ता आहे. याच रस्त्यासाठी ते एकत्र आलेत. बरोबर ऐकलं, या एका रस्त्याने दोघांना एकत्र आणले. भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनात कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता बंद करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणावरून हा रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे पर्यायी रस्ता तातडीने करण्यात यावा अशी मागणी सतेज पाटील आणि अमल महाडिक यांनी एकत्र येत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केले. 12 मे 2025च्या सकाळी हा रस्ता सुरू करण्यासंदर्भात अनेक ग्रामस्थांनी विमानतळाजवळ आंदोलन देखील केलं. आता यावेळी सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांच्याकडचा काही फंड जो आहे तो देखील रस्त्याला दिलाय अशी माहिती दिली.
तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनीही या संपूर्ण प्रकरणात आपली बाजू या रस्त्यासंदर्भात मांडली आहे आणि म्हणूनच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या महाडिक आणि पाटलांमध्ये पहिल्यांदाच एका विषयावर एकमत झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि राजकारणात काहीही शक्य आहे हे नरेशन पुन्हा एकदा बिल्डअप झाले। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 6 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का बसला होता। कोल्हापूर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली होती, मात्र कोल्हापुरातील 10 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता। सद्यस्थितीत दोन्ही नेते एकत्र येण्याने आता याचा परिणाम काही अजून वेगळा होईल का? कोल्हापूरचं राजकारण अजून जिकडे होतं तिकडेच सुटलेलं आहे की यात मोठी खलबतं होतील? हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।